तर मंडळी, स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024च्या सोहळ्यात मी आता आली आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्या अभिनेत्री इतक्या कलरफुल तयार झाल्या आहेत. आता माझ्यासोबत रुपाली आणि शिवानी आहेत. खूप स्वागत तुम्हा दोघींचंही आणि खूप कलरफुल आणि सुंदर दिसताय ॲज युज्युअल. थँक्यू. मस्त. गणेशोत्सव म्हटलं की गेट टुगेदर आलाच आणि ती धमाल मस्ती आलीच. तर आपण आहे ना एक मस्तपैकी एक क्लेची बाप्पाची मूर्ती बनवूया आपापल्या परीने, आपल्याला जशी जमेल तशी. सो आणि हीच गंमत आहे की आपण आपल्या सेटवर सगळ्या अभिनेत्रींशी असतोच, पण आत्ता शिवानी म्हणजेच आपली रमासुद्धा तुमचा एक परफॉर्मन्स आहे. तर सुरुवात करूया आपण बाप्पाची एक छानशी क्यूटशी मूर्ती बनवूया. म्हणजे कलरफुल बाप्पा बनणार आहे आपला, असे कलर्स आहेत वेगवेगळे. काय करूया, बेस याचा करूया. हां हां, पाठ त्याचा करूया. रुपाली, यंदा नवीन घरात बाप्पा येणार आहे, तर त्यासाठी किती इमोशनल आणि किती एक्सायटेड आहे? खूप आहे, एक्सायटेड आहे, इमोशनल डेफिनेटली आहे. कारण बाप्पाला म्हटलं होतं की पुढच्या वर्षी येशील तेव्हा हक्काच्या घरात ये आणि कायमचा राहशील तिथे असा आहे. ते त्यांनी केलेलं आहे आणि यावर्षी तो हक्काच्या घरात बसणार आहे. सो मला खूप आतुरता आहे तो कधी येतो आहे, असं झालं आहे. सो येस. जरा डबल एनर्जी पण लागली असेल किंवा डबल उत्साह पण असेल त्या सोहळ्यात. काय सांगशील, यंदा काय वेगळं आहे, काय स्पेशल आहे का? स्पेशल असं म्हणजे दरवर्षी तर मला घरी जायला मिळतं, पण मला असं वाटत नाही आहे या गणपतीत मला घरी जाता येईल. सो कराडला जेव्हा मी असायचं तेव्हा मला असं वाटायचं की मुंबईतला गणपती बघायला मिळावा आणि बाप्पाचं दर्शन घेता यावं. सो यावेळी मला जर सुरुवातीला एक दिवस आणि विसर्जनाच्या दिवशी जर सुट्टी मिळाली तर मी ठरवलं आहे की त्या चौपाटीवर जाऊन प्रॉपर विसर्जन बघायचं, कारण ते माझं स्वप्न होतं. आणि 2-2.5 वर्ष होत आली आता मी इकडे आहे, जे मी कधीच नाही बघितलं आहे. प्लीज घरी ये, बाप्पा येणार आहे, प्लीज घरी ये, मी तुला इन्व्हाइट करते, प्लीज ये. हक्काचं घरी ठाण्यात, प्लीज घरी ये. बाप्पाच्या दर्शनाला 9 तारखेला सत्यनारायणाची पूजा आहे, सो प्लीज ये. नक्की येईन. हा परिवार आहे, म्हणजे असं नाही की सगळी घरं आपलीच आहेत असं मला हरकत नाही. आमचं पण तेच आहे की प्रत्येक सेटवर गेल्यावर आम्ही त्या फॅमिलीचा भाग होऊन जातो आणि कधी असं वाटत नाही की आपण सेटवर गेलो आहे, धमाल मस्ती सुरू असते. मला नेहमी असं वाटतं की ह्या मुली लांबून, आता ती तशी जसं म्हणाली की कराडहून इथे आली आहे, मुंबईत काम करते आहे आणि अशा सणांच्या वेळेला डेफिनेटली फॅमिलीची आठवण येते आणि आईचा एक स्पेशल पदार्थ, आई असं करायची किंवा काय. तेव्हा मला असं नेहमी वाटतं की अरे हक्काने घरी या, तुम्हाला ते मिस होणार नाही. तुम्ही तिथे कराडला नाही तर कराड आपण इकडे आणू, काय बनवते, काय गंमत करायची ते आपण इथे करू, ते करू, असं मला नेहमी वाटतं. थँक्यू. इन्व्हिटेशन आहे आणि तुमच्या कराडच्या काही गोष्टीसुद्धा आम्हाला नव्या. हो अगदी. काय असं स्पेशली तुमच्या घरी असं? माझी ना जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे एक खूप आरत्या आणि सगळे एकत्र येऊन एक 20-25 जणं असतात आरतीला. मग ते आरती, प्रसाद वेगवेगळा, हे सगळ्यांच्याच घरी असतं. पण माझ्या घरी असं होतं की प्रत्येकजण तयार करतो तो प्रसाद. आज हे एक 5-6 जणं त्या प्रसादात लागलेली असतात. सो छान वाटतं, असं खायला खूप मिळतं. त्यामुळे बऱ्याच जणांशी बोलली तेव्हा आरती जी आपली पिंकी आहे ती म्हणाली की गणेशोत्सव म्हणजे तेव्हाच मला कळलं की माझ्यात काहीतरी कला आहे. आणि तेव्हा आपल्याला त्या कॉम्पिटिशन्स असतात ज्या सार्वजनिक मंडळांमध्ये, तेव्हा आपल्याला कळतं की अरे ही गोष्ट आपल्याला येते आहे आणि बाप्पा म्हणजे कलेची देवता आहे. तर त्यामध्ये तुमचं काही परफॉर्मन्स तुम्ही असे केलेत का कधी सार्वजनिक? म्हणजे लहानपणी जेव्हा ते नाही कसे पडदे लागायचे त्याच्यावरती असं सगळं पिक्चर वगैरे दाखवायचे, तेव्हा पहिल्यांदा मी म्हणजे माझ्या घरात अख्ख्या घरात म्हणजे आईकडे पण आणि बाबांकडनं पण कोणीच असं जाऊन परफॉर्म वगैरे केलेलं नाही आहे. पण मी त्यावेळेला तशी हिम्मत केली आणि स्टेजवरून मला नाचायचं आहे, मेरे हातों में नो चुडी आहे वगैरे आणि तसं वगैरे. आणि लहानपणापासूनच नाटकी आहे गं मी, खरं फिल्मी आहे खूप मी. तर त्यामुळे काहीतरी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, मग मला म्हणजे मी आता जर तुला ते लहानपणीचे फोटोज पाठवेन, म्हणजे बाकीच्या बहिणी वगैरे असं नॉर्मल तयार बियार झाल्यात, मी आपली मस्त साडी बिडी असं गजरे बिजरे वगैरे असं सगळं ते सगळं अगदीच. तुझ्यामध्ये तू असं कधी सार्वजनिक मंडळांमध्ये
माझं पहिलं काम नाटकात मी गणपती मंडळात केलं होतं, जे जिवंत देखावे असतात ना, त्यात पहिलं काम माझं. मला तेव्हा असं वाटलंही नव्हतं आणि मी खूप मोठी झाल्यावर पण मला वाटलं नव्हतं, पण नंतर आता तेच माझं पहिलं काम होतं. तुमच्या गोटी स्पर्धा, परत ती संगीत खुर्ची आणि तिथे खूप खूप छान छान आणि बक्षिसं पण मिळायची. एक खेळणं मिळायचं किंवा काहीतरी खेळ मिळायचा, तर ते छान पण वाटायचं. ही क्ले ना आता हां. सुकले ते वळले जाते. कलरफुल बाप्पा ऑलमोस्ट तयार आहे. किती गोड झाला आहे तो खरंच. किती गोड दिसतंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे मला हे हार्ट इतका आवडलंय. ते कलर नसताना पण आलाय. ऑरेंज आहे ना. हो हम्म. बघ ना, म्हणजे काही दोघींचा पर्सनल बाप्पा आहे. हाताला पण नाहीये हाताला कुठला. पण नाही, काहीच नाही आणि तो हार्ट आलाय. बाप्पानी हार्ट म्हणजे असं हार्ट टू हार्ट असं हा कनेक्शन. किती छान. दोघींचा पर्सनल बाप्पा आहे. म्हणजे पहिल्यांदा असं मला वाटतं तुम्ही दोघींनी बनवला असेल काहीतरी. बाप्पा आपल्याला जसा पाहिजे, म्हणजे प्रत्येकाच्या मान्यावर असतो बाप्पा, तर तशा हिशोबाने हा आपला कलरफुल बाप्पा बनलेला आहे. माझ्या कल्पनेतला बाप्पा हा तुझ्या कल्पनेतला कदाचित वेगळा. तर जसं जसं तू विचार करत असेल तसं तो घडत जाईल. जसं आपण ड्रॉइंग पण काढतो बघ, तेव्हा फ्री हँड काढायची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, पण जेव्हा तो उतरतो कागदावर तेव्हा खरंच हा बाप्पा आहे आपण कळतं आपल्याला. सुंदरच दिसतो. थँक्यू. आणि मोदक खाऊया, धमाल करूया आणि मज्जा करूया. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू.